चला मित्रांनो, आज आम्ही जात आहे डीमार्ट या ठिकाणी. आज आहे आमचा शॉपिंगचा मूड. आभाळ दाटून आलेले, ढग भरून आलेले, वातावरण सुन्न झालेलं आहे. कधी पाऊस कोसळेल सांगता येत नाही. रस्त्यावरची ट्रॉफिक आणि ट्रॉफिकमध्ये आम्ही हळूहळू डीमार्टच्या दिशेने प्रस्थान करत आहोत. पुढे चालताना मध्ये मध्ये गाड्या येत होत्या. आम्ही गाड्यांच्यामधून चालत होतो. चालता चालता पुढं ब्रेक, ट्रॉफिकमध्ये चाशूचं सेल्फ व्हिडिओ चालू होता. मला पण हाय करायला सांगत होती. हाय करून आम्ही पुढं चालत होतो. रस्त्याने चालता चालता ट्रॉफिकला मागे ठेवत आम्ही पुढं जात होतो. अचानक आशूला बजाज कंपनीचा एंट्रान्स दिसला आणि तिने कॅमेरा वळवला बजाजकडे. संध्याकाळच्या दिशेने लोक कंपनीच्या दिशेने धावतात, कोण घराच्या दिशेने धावत आहे, कोण कामाच्या ठिकाणी पोचतं आहे. सगळे कुठंतरी धावत होते. खूप गर्दी जमलेली होती रस्त्याने. फळवाले, घरी जाणाऱ्यांची गर्दी, कामावर जाणाऱ्यांची गर्दी. प्रत्येकजण आपल्या धावपळीच्या जीवनाने पुढं पुढं धावत होता आणि त्यामधून आम्ही वाट काढत डीमार्टच्या दिशेने चालत होतो. असं करत करत आम्ही अगदी डीमार्टच्या एंट्रन्सपर्यंत पोचलो आणि फायनली आम्ही डीमार्टमध्ये एंटर झालो. डीमार्टला आज खूप गर्दी दिसत होती, कारण की पार्किंग फुल जाम झालेली होती. टू व्हीलर आणि फोर व्हीलर अगदी भरलेल्या होत्या, गच्च भरलेल्या होत्या. आणि मग आम्ही एंट्री केल्यानंतर किराणा मॉल स्टेशनला अगदीच गर्दी कमी होते आणि आम्हाला जायचं वरती सेकंड फ्लोअरला. आशूने पुढं शॉर्टकट मार्ग निवडला आणि ती पुढे पुढे चालत राहिली. मी तिच्या पाठीमागून किराणा मॉलमधून आम्ही वरती जात होतो. किराणा सेक्शन सोडल्यानंतर आम्ही लिफ्टने जाण्याऐवजी आम्ही टेअरकेसने वरती जाण्याचा निवडले. आम्ही हळूहळू वरती जात होतो. आशू टेअरकेसने नको बोलत होती. मी म्हटलं टेअरकेसने लवकर जाऊ. आणि आम्ही अर्ध्या भागात पोचलो आणि आशूकडे मी मागं वळून बघितलं तर आशू खालीच होती. आम्ही वरती आलो. आशूचा मोर्चा वळाला तो पहिल्यांदा. तिला बघायचे होते ते शू, पण शूकडे न जाता तिने तिचा मोर्चा वळवला. अगोदर बोलली की अगोदर आपण सगळं डीमार्ट फिरू आणि फायनली येऊन पोचली टिफिन बॉक्सजवळ. तिच्या रोजच्या ऑफिसच्या टिफिनसाठी तिला एक छोटासा टिफिन बॉक्स हवा होता. आमच्याकडे रेग्युलर बॉक्स आहेत पण ते खूप मोठे होते. त्यानंतर आम्ही निघालो शू रॅककडे. चप्पल, सँडल, बूट्स वगैरे वगैरे. आणि आशूनी ढीग भरून चपला बघायला सुरुवात केली. त्यामध्ये एवढ्या चप्पलांचा नवीन स्टॉक आलेला होता की आशूला कोणती चप्पल घ्यावी हेही समजत नव्हतं. त्यानंतर आम्ही वळालो टी शर्टकडे. आशूने कॅज्युअल टी शर्ट चेक केले. त्यानंतर मोर्चा वळाला आमचा गॉगल्सकडे. मॅडम एक एक गॉगल्स ट्राय करत होता. हा नाही तो नाही तो, एकही पसंत नाही पडला. मॅडमने शेवटी गॉगल ठेवून दिला आणि मिररमध्ये बघत होता. फायनली पुन्हा आम्ही चप्पल रॅककडे आलो आणि तिथे चप्पलांचा ढीग अस्तव्यस्त पडलेल्या चप्पला. हे पाहून आशूला एकही चप्पल फायनली चॉईस झालेली नाही आहे आणि मी तिच्या पाठीमागं कॅमेरा पकडून पुढं चालत होतो. मॅडम एक एक चप्पल काढत होता, ठेवत होता. नंतर आलो आम्ही बॉटल सेक्शनला. मॅडमला बॉटल घ्यायची होती. आम्ही बॉटलच्या नंतर पुढे निघालो. फायनली आम्ही येऊन पोचलो बिलिंग काउंटरला. बिलिंग काउंटरला खूप गर्दी आज.